मी तुम्हाला खरं सांगू, पुण्यामध्ये वाढलेला क्राईम, महागाई, बेरोजगारी, हिंजवडीतून झालेल्या कंपनीज, दुष्काळाची परिस्थिती, आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे, जिथे पाऊस आहे तिथे तुंबतायत एवढी आणि लोकांची गैरसोय होते, लोकांच्या घरात एवढी आमच्या समोर कामं आहेत. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून. 8 खासदार निवडून आलेत, एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे. अजून आमची काही चर्चाच नाही. महाविकास आघाडीचं पहिलं सीट शेअरिंग होईल ना, म्हणजे आता काँग्रेसची आमची आत्ताच त्यांची पहिल्यांदा भेट झाली आहे, दिल्लीत भेट झाली. आता ते कुठली सीट मागतायत, आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना, म्हणजे त्याच्यावर पहिली आता म्हणजे ते क्लेम करतात आपण, आता तो पण विषय आहेच ना. त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलणार नाही. असे काही बॅनर्स लागले होते बारामतीत, त्यावर चर्चा झाली की युगेंद्र पवार बारामतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे. चर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची काही. मी दिल्लीला होते आणि त्याच्यानंतर मी आताच पुण्यात. कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, कुठेतरी सुडाचं राजकारण केलं जाते. हे दुर्दैव आहे, कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते. गेले अनेक वर्ष ते कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम बारामतीत अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते. राज्यातून लोक तिथे कुस्तीला यायचे, त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं. पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ॲक्शन घ्यायची हे बघूच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.